मित्रांनो, 61 फाटा माळशिरस जिल्हा सोलापूर येथे आदत मैदान झालं. आदत वासराची मुलाखत काल बघितली, त्याच्याबरोबर पळाला लक्ष हा. आणि काल मुलाखतीतच त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे की मथुरच्यामुळं आम्ही आज बैलगाड्यात आहोत, मथुरच्यामुळं आम्हाला नाद लागला. कालचा 1 नंबर घेतला आणि थेट आले मथुरच्या भेटीला. पूर्ण टीम आहे. सांगा तुमची ओळख, सांगा कुठल्या गावचं आहे काय? माझं नाव पंकज दादा भोसले, नातवत्याचं आहे. बैलाचं नाव लक्ष 6563. जसं काल तुम्ही ही सांगितले का मुलाखतीच्या दरम्यान की शेजारीच बैल बांधलाय मथुरमुळं नादात, कधीपासून बघताय मथुरला? बरेच दिवस झाले, नाही सांगता येणार, बरेच दिवस झाले मथुरच्या नादात. आज का ठरवलं की मथुरला जायचं भेटाय बैल घेऊन? त्याच्यामुळे तर ह्या क्षेत्रात आलो, त्यामुळे त्याला भेटायला, त्याला आपण म्हणजे जसं आपला बैल पडतोय असं त्याला आपण देव मानलेला. बर. आता कसं सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही सांगितलं की मथुरमुळं नादात आलो सगळ्या गोष्टी, तर तुमची पार्श्वभूमी सांगा ना की तुम्ही काय करता, हा बैल कुठला आहे, कशा पद्धतीने सांभाळाय चालतोय बैलाचा? बैल नातवत्यात सांभाळायला आहे. मी काय करता तुम्ही? मी गाडी ड्रायव्हर आहे, पिकअपवरती. बरं. पिकअपवरती आणि इकडंही आहे का? हा, इकडे. बरं. काय सांगाल, परिस्थिती सांगा कशा पद्धतीनं तुमचं एकंदरीत आर्थिक गणित चालतं काय? परिस्थिती एकदम गरीब आहे. कारण बरेचशा रील्स आत्ता ह्या बैलाचे प्रसिद्ध होतात सोशल मीडियातून. अतिशय गरीब परिस्थिती, डिझेललाही म्हणजे पैसे नाहीत, ह्या परिस्थितीतून बैल घडावला. तर आम्ही आता 4-5 जण आहे, तो एक आहे, तो पलीकडे 1 जण आहे, असं आम्ही 4 जण आहेत. चौघांना काम करायला तर पैसे, खुरका असो किंवा पावत्या टाकणं किंवा गाडी भाडं किंवा ड्रायव्हरचं देणं असं. चौघांनी काम केलं तर खुराक, हो का? खुराक मग तिथनं मोठा विषय वेगळाच आहे, पण काम केलं त्याला खुराक आहे. हो. मग त्या मनानं खूप हालाकीच्या परिस्थितीत वाढवलाय. बैलाचा काय स्ट्रगल राहिलेला आहे इथपर्यंत येण्यासाठी? सगळ्यात अवघड गोष्ट कुठली आहे बैलगाडीची? पैरा पैरा मिळणारे, बैल एवढा पळतो, दोन्ही खांदी कड काढतो बैल, कुठली खांदी कड बैल काढणार, मग बैलाला पैरा मिळत नाही. काम करून बैलगाडा शर्यत तुम्ही करताय, तुम्ही सांगितलं, पण सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपण ज्या बैलाला देव मानताय, एक श्रद्धास्थान आहे, त्या बैलाची भेट. आणि तुम्ही जो बैल इथपर्यंत स्ट्रगल करून आणलाय, तर ही भेट होती, ही खूप भावनिक क्षण आहे. काय सांगाल, मथुर शेजाऱ्यात तुमचा बैल उभा? मथुर म्हणजे जसं आम्ही ह्या क्षेत्रात आलो किंवा आम्हाला नाद लागला बैलगाड्यात, त्यावेळेस पण राहुल बाईचा आणि मथुरचा फॅन आहे. फॅन काय असण्यामागं कारण काय? बैलाचं पळ किंवा बैलाचं मालकासाठी पळणं, आणि वेगळाच म्हणजे बैलाचा विषय आवड अशी झाली की आम्हाला काय सांगू शकत नाही कशावरून झाली. आता तुम्ही, तुमच्या हातात तुमचा बैल आहे, मथुरच्यातला एक कुठला गुण वाटतोय की ह्या बैलाच्यात आहे? दोन्ही कड काढणं आणि तास कधी शिवला आजपर्यंत, तसा 1 वर्ष झालं बैल पळतो, 1 वर्षापासून स्वतःनं तास का शिवलं ना. शेजार गेला तर उडून आणतो तासात तपल्या. मथुर तर सुपरिचित आहे, त्याच्या कारकिर्दीविषयी त्याचा देव आम्ही त्याला मानलाय ना. हां, मथुरविषयी काय आणि किती बोलणार? भरपूर साऱ्या मुलाखती घेतल्यात, विषय निघाला कडनं पळण्याचा. तर आत्ताच्या पिढीत अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा बैल आहे. तुम्ही त्यांच्या टीममध्ये मथुर धरलाय. आणि कसं असतंय, आपण तुम्ही सांगितलं देव मानताय, आपण एक देवाची वारी करतो. आज बघताय की सर्व तुमची सहकारी मित्र आले, तुमची टीम आली. आत्ता पंढरपूरची वारी आहे आणि तुम्ही ही वारी केली, काय सांगा? आम्हाला अभिमान वाटला की ज्यावेळेस आम्ही ठरवलं होतं की आमचा बैल 1 नंबर करण, त्या दिवशी आम्ही मथुरला भेटायला जाणार. हे कधी ठरवलं होतं? आम्ही जसं लक्ष पोहोचतो असं पहिल्यांदा आमचं ठरलं होतं. बघा मित्रांनो, कालचे कर कसं आहे, ह्या बैलाचा वारंवार राहुल दादा म्हणतात की आपण देव कुणाला मानतात, तर मोठा लक्षाला. आणि विशेष म्हणजे एक त्याच नावाचा बैल आहे लक्षा, तुम्ही गुरु मानताय मथुरला. हे गोल चक्र बघा कसं जुळून आलं. आतापर्यंत जे बैल घडवण्यात जे आम्ही व्यक्तिमत्व जे राहुलबाईचं समोर ठेवलं किंवा परत बैलाचा आदर्श पुढे घेतला, की त्या पद्धतीनं बैल घडवायचा आम्ही प्रयत्न केलं. आमचाही बैल त्याच्या कृपेनं की दोन्ही खांदी बाहेरनं पळायला लागला पब्लिकचा. किती मोठी गोष्ट आहे आणि एक चांगला उपक्रम. विशेष म्हणजे हे कौतुक झालं पाहिजे की मथुर जिथं बांधाय नेर, जे सरपंच आहेत सगळ्यांना माहिती आहे, समीर भैया, की त्यांनी सांगितलं की काय गोष्टी चला आपण ते करूयात, येतात तर त्यांचा आदरातिथ्य करणं हे महत्त्वाचं आहे. त्यांच्याकडे जाऊया.
मित्रांनो, अनेक मुलाखती घेत असतो आणि प्रामुख्याने बघा विचारत असतो की कुठल्या बैलावर पळायचे, तर बहुतांशी उत्तर येतं 1-2 बैलाचं, त्यात मथुरचं नाव प्रामुख्यानं असतं. आणि असं येणं पूर्ण टीमनं येणं की मथुरचं दर्शन घ्यायचं, काय सांगाल? एक मथुर आत्ता सांभाळ तुम्ही करताय, एक मथुर प्रेमी आहात. 100% जी महाराष्ट्राची अपेक्षा असते की मथुरबरोबर पळायची, इतका मोठा महादेवाचा नंदीची सेवा करायला आम्हाला भेटते, त्यात आम्ही खूप भाग्य मानतो आमचं. आणि 100% आपल्या बैलाबरोबर पळताना कुठल्याही नंदीला त्रास होत नाही. आणि आपला बैल दोन्ही खांदी पब्लिकनं बिंदोडचा बादशाचा आहे, त्यामुळं सगळ्यांची इच्छा जी असते की मथुरच्या गळ्यात पळावा. आणि मथुरच्या गळ्यात एकदा पळाला की तो 100% बैल फोकसमध्ये अख्ख्या महाराष्ट्राच्या डोळ्यावर तो बैल येतोच. कसं झालं होतं कॉर्डिनेशन? कारण कसं एक नंबर तर घेतलेला आहे त्यानं एक दिवसापूर्वीच, कसं कॉर्डिनेशन झालं? त्यांनी पहिल्यापासून म्हणजे मथुरचा आदर्श ठेवून त्यांनी त्यांच्या लक्षाचा सांभाळ केला की बाबा मथुरचं काय नियोजन असतं, कसं नियोजन असतं, त्याप्रमाणे त्यांनी नियोजन करत आले आत्तापर्यंत. आणि खरोखर त्यांना मी धन्यवाद मानतो त्यांचे की त्यांनी एवढ्या म्हणजे याच्यातून एवढा बैल घडवला. आणि काल झालेलं जे देशमुख पट्ट्याचं मैदान आहे 61 फाट्याचं, ते हिंद केसरी मैदानात त्यांच्या लक्षाने 1 नंबर केला. आणि तो मथुरचा आशीर्वाद घ्यायला इथं नेरमध्ये आला. तर खरोखर म्हणजे त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो मी मथुरतर्फे. आणि साहजिकच असं असतं की वाण नाही तर गुण लागतो. बैल शेजार आहे, मथुरच्यातले सगळे गुण यावेत, त्यांनी चांगलेही कडनं पळतोय. आता जसं त्यांची मागणी आहे की एकदा तरी मथुरबरोबर पळावं, भेटावं. नाही, कसं काय? 100% नियोजन करूया, कारण की तो पण बैल चांगलाच पळतोय. आता बघा तुम्ही, एवढा देशमुख पट्ट्याचं मैदान एवढं मोठं होतं, मला वाटतं 100 फेऱ्या झाले असतील ना. 100 फेऱ्यात 1 नंबर करणं हा 1000 गाडीत म्हणजे खाऊचं काम नाही. आणि त्या बैलानं ते करून दाखवलं. 100% तो पण बैल चांगलाच पळतो. आणि दोन्ही खांदी बाहेरनं पळतो. मी पेडगावात पण तो बैल बघितला पळताना, हिंद केसरी मैदानात पेडगावच्या पण तो राहिला एवढ्या मोठ्या मैदानात म्हणजे पळतो. एकत्र फायनलला होते म्हणजे. हा, एकत्र मथुर पण तिथं फायनल एकत्र होता आणि हा पण फायनल होता तिथं. बघा मित्रांनो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की एका बैलाला गुरु मानून ही पूर्ण तरुण पिढी येते. आणि आज म्हणू आनंदाचा क्षण आणि एक स्वप्न पूर्ण झाला, पण असं म्हणू की मथुर शेजारी आणि त्यांनी सांगितलं कधीतरी पळू. स्वप्न पूर्ण दादाने आमचं पेडगाव मैदानातच केलं. दादाने स्वतः येऊन बैल धरून फोटो काढला, त्यामुळे त्यावेळेस स्वप्न पूर्ण झालं. पण आज आमचं इथे येऊन स्वप्न पूर्ण झालं. अजून ज्यावेळेस मथुरकडे बघता, तुम्ही सांगितलं की कडनं पळतोय, त्याचं सगळ्यात जादा आम्हाला ही गोष्ट आवडते की कडनं पळणं, मालकासाठी पळणं. पण आता काय होतं, कधी कधी मथुर ठीक आहे, पण मथुरच्या आपण गुरु मानून हे सगळं पूर्ण तुम्ही करताय, तर कुठल्या अडचणी येतात ज्यावेळेस मथुरला गुरु मानून तुम्हाला हा सगळा प्रवास करताना अडचणी येतात, तेच सांगा कुठले. अडचणी पायऱ्याची. पायऱ्याची हां, पायऱ्या भेटत नाही. आदत किंवा ओपन असो, अंधारात घेऊन पळायचं. सगळ्यात मोठी अडचण तेच आहे. हां, पायराच भेटत नाही. आता आमच्या डीजेवर ड्रायव्हर आहेत, कालचा पायरा ह्यांनी केला. पायऱ्याची अडचण येतात म्हणतात. पहिल्याची अडचण म्हणजे एवढं मला योगायोग आला गाडी हाणायचा ह्याचा, की एक खाल्ला संभाजीनगरचा बैल आलता त्यावेळेस आदतला बुरकवडीला हाणायचा वेगळा आला योग आला. कारण ते संभाजीनगरवाले माझ्या जरा ओळखी, त्यांनी सांगितलं की असा असा पायरा झाला आणि मग तुम्हाला गाडी हाणायचं. मग मी तिथे गेलो त्यावेळेस मला वाटतं 3 नंबर तासानं बाहेरनं उजवीनं घातलं, 2 नंबर तासानं उजवीनं बाहेरनं घातलं. त्यावेळेस मला वाटतं एक टाकाटाकीत मार खाल्ला, एक किती अर्ध्या पोटात मार खाल्ला. आणि नंतर परत 8 नंबर तासानं डावीनं ह्यो बाहेरनं घालून तिथं पण तेवढ्यातच मार खाल्ला. मग त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की खोंड पळतोय. मग मी काय केलं, आमच्यातला एक हिंगणीचा काजलचं पुशेगावला ओपनला नियोजन केलं. मग ओपनला नियोजन केल्यावर तिथं पण आम्हाला 3 नंबर तास निघालं. 3 नंबर तासाला मग ह्यो डावीनं बाहेरनं घातला आणि काजल आतनं. तिथं आम्ही मला वाटतं एक 3 टांग्यानंतर गट उडवला पुशेगावात आदत असताना ह्यो. आणि शेमेला लागले कोंदूरच्या राजाच्या आणि अर्जुनच्या शेमेत. मग ते उतरले 1ला, ह्यो 3ला. म्हणजे ज्या जोडीचा बैल आमचा तो कमी पळाला, त्यामुळे तिथं त्यावेळेस ह्यो कोण चर्चेत आलता. पण चर्चेत आला नंतर 1-2 आड्ड फोन आलं फक्त आम्हाला. आणि नंतर लगेच दुसरा झाल्यामुळं कोण काय आम्हाला फोनच करेना. मग परत प्रत्येकजण विचारायचं आदत आहे का, मग मी सांगायचो नाही दुसरा आहे. मग ते कोण फोन केला नाही. परत मधल्या काळात काय झालं, जरा इकडं तिकडं इसकाडल्यामुळं पोरं पण इसकाडली आणि सगळंच झालं. मग मधल्या काळात पळत होता मस्त, पण त्याच्यावर लक्ष नव्हतं कोणाचं. आणि नंतर मग पुशेगावला डबल ह्यांनी मला फोन केला, काय पण करावं लागतं पण
पेडगावला गुरसाळ्याला. तुम्हाला काय पण करावं लागतंय पण तुम्हाला गाडी हाणावं लागते. मग तिथं गाडी आणली, गट का चांगला अंतरण काढला आणि शेमीला काय झालं, आम्हाला आलं 8 नंबर तास कडनी बाहेरनं. मग बाहेरनं ह्याला घातला होता आणि आतनं सारंग होता. मग तिथं आम्ही चांगल्या शेमीत क्वार्टरला राहिलो. मग तिथं लक्षात आलं ह्याला ही गाडी चांगली पळते, मग हाय अशी आपण हाणू पेडगावला. मग तिथं पेडगावला हाणली, गट काढला. शेमीला काय झालं, माझ्याच 2 गाड्या मीच हाणल्या होत्या. मग त्या गाड्या शेजारी लागल्या, 8 नंबर तास आणि 9 नंबर तास, त्या दोन्ही पण माझ्या. मग त्या गाडीने काय केलं, सामन्यात उतरल्या. कारण ह्याच्या जोडीचा बैल खाली पडला आणि खालनं उठून त्यानं गाडी धरली. परत तो खालनं पडला आणि हो वरनं. असा सगळा प्रवास चालू आहे. असा प्रवास चालू आहे. आणि आत्ता पण मागच्या एक 4 अड्ड्यात इथं राहायच्या आधी एका वाळूच्या अड्ड्यात राहिलो आम्ही. तिथं पण काय झालं, शेमेला तासाच्या पलीकडे पाय गेला असं त्यांचं म्हणणं आलं. मग तिथं आम्हाला निकाल दिला, तिथं पण फायनलला राहिलो. मग तिथं जे सगळ्याच्या नजरेत आला, मग सगळ्यांचं फोन यायला लागलं प्रत्येकाचं. कारण दोन्ही हातानं ओढून असा पाडला होता बैल, उजवीनं कडणी होता. मग तिथं सगळ्याच फोन यायला लागलं. बरं ते झालं. आणि त्याच्या अगोदरची गोष्ट, ज्यावेळेस पेडगावला पळायचं होतं त्यावेळेस सगळ्यांचं फोन यायचं पेडगावला कारण आम्ही गुरसाळ्यात पळालो. मग पेडगाव नंतर कुणाचं फोन येत नाहीत आम्हाला. का? मग त्याच अड्ड्यात पळायसाठी का फोन आला आम्हाला? मग त्याच ना त्यांना बैल गावना ना, सगळ्यांचं फोन आलं. हो माया बोलण्याचा राग येईल सगळ्यांनी आणि आलाच पाहिजे. कारण त्यांनी फक्त आपल्याला पेडगावसाठी विचारलं, इथनं पुढच्या मैदानाला काहीच नाही. आता काल 1 नंबर केलाय, तर आज त्यांच्यापेक्षा पुढच्यांचा फोन येतात. पण त्याचनी ना त्यांनी जाणलं पाहिजे, याला ह्याच्या आधी आपल्याला ह्या पोरांपाशी अक्षरशः ह्यासनी भाड्याला पैसे नाहीत हो. नाही, तुम्ही सांगितलं मग हे सगळं करताय कसं? कारण बैलगाड्या महागडा आता खेळ आहे ना. करतोय म्हणजे काय करतोय, आता हो का ह्यांच्याकडे पण पैसे नाहीत, पुढच्याला सांगायचं बाबा हो त्या पोरासनी भाड्याला सुद्धा पैसे नाहीत, भाडं तुला द्यावं लागल, नाहीतर निम भाडं द्या. त्याला भाडं निम द्यायला, तुझं जर तिकडून येणार असला त्या भागेनं तर येताना भरून घेऊन या आणि दोघं निम भाडं द्या. अशा हिशोबात प्रवास चालू आहे आता. शेवटाकडे जाऊया. जसं सांगितलं की ज्या बैलाकडे बघून तुम्ही बैलगाडा शर्यतीकडं आलाय आणि आज बैल शेजारी उभा आहे, त्यांनी सांगितलं की कधी पुढं होईल तसं आपण पळू. आता पुढं कसं काय हे? कारण मथुर असलं की चर्चा होती लगेच, त्याच्या शेजारी राहिलं तरी चर्चा होती. तर आता कसं विक्रीचा निर्णय, खरेदी, काय गोष्टी ते सगळं चालू होतं, तर काय ठरवलंय? नाही, विकायचं नाही. विक्रीचा डोक्याचा विषय नाही आमच्या, कारण विकायचं नाही आपल्याला. घरच्या गायचा घरीच ठेवायचं त्याला शेवटपर्यंत. घरच्या गाईचा खोंड घरच्या गायचा कोंड. आणि कुणाची पैदास आहे ही? तर बघा मित्रांनो, त्यांनी सांगितलं की विकायचा नाही, पण ते एका वर्षात आपल्याला हिंद कसं डबल हिंद करून दिले 20 दिवसात. तर एकंदरीतच प्रवास ऐकला असेल, त्यांचं एक स्वप्न पूर्ण झालं की मथुरला भेटायचं. ती बैल स्वतःचा घडवून ते आले, मथुरचे चाहते आहेत. आणि आता लक्षानं एकंदरीतच पाहिलं तर आपण म्हणू की छोटी होय नका पावलं मथुरच्या पावलावर ठेवलेत आणि मोठ्या अड्ड्यात यश मिळवले. मथुरनं ज्या पद्धतीने यश मिळवले तसंच लक्षाला यश मिळो. धन्यवाद.